नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मंचडीच्या चौथ्या भागात स्वागत आहे. आपल्याला खूप हसवणाऱ्या 4 गोष्टी आणि 3 मजेशीर गाणी घेऊन आलीये. खुश झालात की नाही? पहिली गोष्ट आहे मराठी भाषेतून. एका गावात एक बकरी आलेली आहे, तेव्हा त्याच्या समोरून सिव्व येतो. तर मग बघूयात सिव्व घाबरतो की शेळी? मला तर खूपच उत्सुकता लागलीये की काय होणार आहे पुढे. एक दिवस बकरी वाट चुकून एका जंगलात गेली. त्या जंगलातली हिरवळ पाहून बकरी एकदम थक्क झाली. वा, किती सुंदर आहे. सगळीकडे गवतच गवत आहे. याच जागेला जंगल बोलतात आणि सगळे आम्हाला घाबरवतात. आता काही माझ्याकडून चालणं होत नाहीये. मी तिथे जाऊन बसतेच बाई. थोड्या वेळाने गुहेचा मालक सिंह तिथे आला. माझ्या गुहेमध्ये जाण्याची कोणाची एवढी हिंमत झालीये? अरे हा तर प्राणी आहे, पण याला याआधी कधी पाहिलं नाहीये मी. शेळीचं रूप पाहून सिंह घाबरायला लागला. कोण आहे ते बघायलाच हवं. कोण आहे माझ्या गुहेमध्ये? आता काही माझं खरं नाही. मी तर गेलेच कामातून. मला विचारणारा तू कोण आहेस? याआधी माझ्याशी असं कोणीच बोललं नाही. कोणीतरी भयानक प्राणी आहे वाटतं. मी या जंगलाचा राजा आहे, सिंह. लवकरात लवकर माझ्या गुहेमधून बाहेर ये. अच्छा, तर तू आहेस स्वतःला जंगलाचा राजा म्हणून घेणारा? तू राजा आहेस तर मी महाराजा आहे, सर्व जंगलचा महाराजा. मी तर तुझीच वाट पाहत आहे. एवढं ऐकून सिंह तिथून पळून गेला. त्यावेळी हे सगळं लपून ऐकत असलेला लांडगा काय गोष्ट आहे म्हणून सिंहाच्या मागे धावत गेला आणि धावत धावत तिथे येऊन पोहोचला. राजे साहेब, अहो थांबा जरा, कुठे जाताय? एवढ्या घाईघाईने कुठे जाताय तुम्ही? अरे तू आहेस? बरं झालं तू भेटलास मला. तू कधी महाराजांना पाहिले आहेस का? महाराजांना? हो, तसाच कोणीतरी प्राणी माझ्या गुहेमध्ये राहतोय. या जंगलामध्ये राहणे आता अवघड आहे. बहुतेक मला आता दुसऱ्या जंगलामध्ये जागा शोधावी लागेल. या सिंहाला मेंदू आहे की नाही हेच कळत नाही. अजिबात अक्कल नाहीये. महाराज, तुम्हाला कुणीतरी मूर्ख बनवलंय. सत्य काय ते मी बघून येते. तू स्वतःला जास्तच हुशार समजतोस. तू स्वतःच जा आणि बघ. लांडगा धावत तिथे गुहेजवळ येतो आणि बाहेर पावलांचे ठसे पाहून त्याला असं कळतं की आतमध्ये कुणीतरी आहे. महाराज, अहो तुमच्या गुहेमध्ये एक शेळी आहे. शेळी? हे तुला कसं काय माहित? मी किती
कितीतरी शेळ्यांना गावात पकडलेल्या आहेत. तुम्हाला भीती वाटत असेल तर तसं सांगा, माझ्या मागे लपून लपून या. ठीक आहे महाराज. अरे मी तर या जंगलचा राजा आहे आणि मी या अशा फालतू प्राण्याच्या मागे लपून जाऊ? छे. राजे, आपण दोघे एकमेकांच्या शेपटीत शेपटी बांधून घेऊ आणि तो प्राणी जर खायला आला तर आधी तो मला खाईल आणि मग तुम्हाला खाईल. दोघ जण आपली शेपटी बांधून गुहेच्या समोर येऊन पोहोचले. कोल्हा आणि सिंह एकत्र सोबत येताना पाहून शेळी घाबरली, पण तिचं लक्ष गेलं की त्या दोघांनी शेपटीत शेपटी बांधली आहे हे तिला कळलं. अच्छा, तर या कोल्ह्याने हिंमत दिली तेव्हा हा सिंह आलाय. आता यांना दाखवते मी, बघाच काय करते मी. महाराज, आपण कधी आलात? बराच वेळ झाला तुझी वाट पाहत बसलेली. बरं झालं तू सिंहाला सोबतच घेऊन आलीस. बस आता पुरे झालं. तू मला फसवलंस. तू तर खरंच चालाक निघालास. हा, मी म्हंटल मला सिंहाला खायचंय तर तू राजालाच घेऊन आलास. आता काळच दाखवतोयस, त्याला आतमध्ये ढकलतोस की मी बाहेर येऊ? सांग मला, काय करू? शेळीचं म्हणणं ऐकून सिंह तिथून ओरडत ओरडत पळून गेला. यानंतरची गोष्ट आहे आगगाडीची. कुकू कुकू आगगाडी, रुळावरून चालते आगगाडी, कोळसा खाते आगगाडी, पाणी पिते आगगाडी. ही आगगाडी पूर्वीच्या काळातली आहे. तुमच्या आईबाबांना विचारून बघा, ते त्याबद्दल सगळी माहिती सांगतील. तुम्ही सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांसोबत पाहूया कुकू कुकू आगगाडी, रुळावरून चालते आगगाडी. करती अगेन गाडी, रुळावरी ती चाले रे. कुकू करती अगेन गाडी, रुळावरी ती चाले रे. कोळशाने भरते पोट, तहान भागवे पाण्याने. कुकू करती अगेन गाडी, अगेन गाडी, अगेन गाडी, रुळावरी ती चाले रे, चाले रे, चाले रे. कोळशाने भरते पोट, तहान भागवी पाण्याने. कुकू करती अगेन गाडी. अगेन गाडी, अगेन गाडी, अगेन गाडी, रुळावरी ती चाले रे, चाले रे, चाले रे. कुकू करती अगेन गाडी, रुळावरी ती चाले रे. कोळशाने भरते पोट, तहान भागवे पाण्याने. कुकू करती अगेन गाडी. अगेन गाडी, उन्हात चाले
अगेन गाडी अगेन गाडी अगेन गाडी रुळावरी ती चाले रे चाले रे चाले रे कुकू करती अगेन गाडी रुळावरी ती चाले रे कोळशाने भरते पोट तहान भागवे पाण्याने कुकू करती अगेन गाडी रुळावरी ती चाले रे कोळशाने भरते पोट तहान भागवे पाण्याने कुकू करती अगेन गाडी. एका गरीब माणसाने चित्ता पाळलेला असतो. त्याचं रक्षण करतो, त्याची काळजी घेतो, पण त्या चित्त्याला त्या माणसालाच खायचं असतं. तो चित्ता खूप बुद्धिमान असतो. तिथे एक कोल्हा सुद्धा असतो. त्या कोल्ह्याने काय केलं बघायचंय? चला तर मग बघूया. एका शिकारीच्या जाळ्यात एक चिता फसलेला होता. याला मी मूर्ख बनवून स्वतःचा जीव वाचवू शकतो. अरे हे काय, चित्ता प्रार्थना करत आहे. अहो दादा, तुमच्यासाठी देवाने एक संदेश पाठवला आहे. तुम्ही तो स्वीकार करा. देवाचा संदेश? हो, देवाशी माझं बोलणं झालं तेव्हा त्याने मला सांगितलं की एक बिचारासा गरीब माणूस मला शोधत इथे येणार आहे. तेव्हा मी तुला जो संदेश देतो आहे तो तू त्याच्यापर्यंत पोहोचव. तो माणूस तुम्हीच आहात का? अच्छा, मला लवकर सांग, तो निरोप नेमका आहे तरी काय? हो, मी तुम्हाला सांगेन, परंतु त्याआधी मला इथून बाहेर काढा. हा? कसे काढू? मी तुला जर बाहेर काढलं तर तू मला खाशील. चिताने पण हट्ट केला की तू मला बाहेर काढलंस तरच मी तुला संदेश सांगणार. बिचारा माणूस, त्याने त्या चित्याला बाहेर काढलं. हा, आता सांग निरोप. आज तू माझं अन्न बनणार आहेस, हा संदेश देवाने दिलेला आहे. अरे लबाडा, मी तुझा जीव वाचवलाय, तू मलाच अन्न समजतोयस. हे सगळं आता बोलून फायदा नाहीये. मला खूपच भूक लागली आहे आणि मी तुला खाणार. लाख वेळा विचार करून पण चिता एका मागणीवर तयार झाला. ठीक आहे, मी इथून जाणाऱ्या 3 लोकांना विचारणार. जर त्यापैकी कोणीही एक जण बोलला की तुला सोडून दे, तर मी तुला सोडून देईन. चिता आणि माणूस मध्यस्थीच्या शोधात निघाले. मी या चित्याला शिकाऱ्याच्या जाळेतून बाहेर काढले आणि याला वाचवल्यावर हा म्हणतो तो मला खाणार. मला सांग, हे योग्य आहे का? मला यात काही चुकीचं वाटत नाही. ही माणसं आपला घाम आणि रक्त एक करतात आणि खूप मार आणि रागवतात देखील. आपण आजारी पडल्यावर आपल्याला सोडून देतात. एवढे वाईट असतात ही माणसं. या माणसाला तू खाऊन टाक. तो माणूस आणि चिता पुन्हा दुसऱ्या मध्यस्थीला शोधायला निघाले. चित्ता अगदी बरोबर बोलत आहे. ही माणसं खूप निर्दयी असतात. एका माणसाने माझ्या पत्नीला मारून टाकले आणि एवढंच नाही तर तिची कातडी काढून बाजारात विक्री केली. या माणसाला तू खाऊनच टाक. ते पुन्हा दुसरा मध्यस्थी शोधायला निघाले.
माणसाची गोष्ट ऐकून त्या लांडग्याला खोलात असलेली समस्या समजली. तुमच्या दोघांची गोष्ट मला लक्षात येत नाहीये. जेव्हा हा माणूस जाळ्यात अडकला तेव्हा चिता या वाटेने आला, बरोबर ना? नाही नाही, हे सगळं चुकीचं आहे. मीच होतो जाळ्यामध्ये. ठीक आहे. हा माणूस प्रार्थना करत होता, बरोबर? आणि जेव्हा याने डोळे उघडले तेव्हा चिताला पाहिले. काय काहीही बोलतोयस? मी जाळ्यात अडकलो होतो तेव्हा प्रार्थनाही मीच करत होतो. अच्छा, बरोबर. मग तू तिथे कसा काय आलास? अच्छा, आता कळलं मला. लांडगा पुन्हा विचारत होता, म्हणजे त्याच्या लक्षात आलं नव्हतं. तू मूर्ख आहेस का? एवढ्या वेळा सांगूनही तुला कळलं नाही? काहीतरी गडबड नक्कीच आहे. जिथे ही घटना घडली तिथे जाऊन पाहावं लागेल. हा, चला जाऊया. चिता, माणूस आणि तो कोल्हा जिथे ही घटना घडली होती तिथे पोहोचले. आता नक्की मला सांगा की काय झालं होतं इथे. याला आधी जाळ्यात जाऊ दे आणि तू कशी प्रार्थना करत होतास ते दाखव. तू आता आज जा. अरे मूर्खा, तुला मी किती वेळा सांगू की जाळ्यामध्ये मीच अडकलो होतो म्हणून? ते कसं काय? तुम्ही कसे जाळ्यात घुसला ते दाखवा. अरे याला खरंच अक्कल नाहीये. हे बघ, असा गेलो मी आतमध्ये. आता कळलं? ठीक आहे, आता जा आणि ती जाळी बंद करा आणि सांगा की तुम्ही चिताला कसे वाचवले. आता जाळे उघडू का? अरे मूर्खा, अरे तुझ्या एवढा मूर्ख मी आतापर्यंत नाही पाहिला. जीव वाचव आणि पळून जा इथून. एवढं बोलून लांडग्याचे धन्यवाद न करताच तो माणूस आपला जीव घेऊन तिथून पळून गेला. चेता भाऊ, आता तुम्ही आरामात प्रार्थना करा. खूप जुनी गोष्ट आहे. एकेकाळी एका गावात दोन मित्र राहायचे. ते दोघं मिळून काशीला गेले आणि त्यांना वाटेत खूप वारा आणि पावसाचा सामना करायला लागला. मित्रांनो, हे सगळं आपण गाण्याच्या माध्यमातून बघूया का? चला बघूया. मातीने सुक्या पाना संगती काशीला जाण्याचे ठरविले. मातीने सुक्या पाना संगती काशीला जाण्याचे ठरविले. वाटत काशीच्या बघुनी वारा सुके पानही घाबरले. वाटत काशीच्या बघुनी वारा सुके पानही घाबरले. मातीने सुक्या पाना संगती काशीला जाण्याचे ठरविले. मातीने सुक्या पाना संगती काशीला जाण्याचे ठरविले. हुशार मातीने घट धरून सुक्या पानाला वाचविले. गात गाणी करीत मजा दोघेही पुढे निघाले. हुशार मातीने घट धरून सुक्या पानाला वाचविले. गात गाणी करीत मजा दोघेही पुढे निघाले. आभाळही सारे भरून आले, पावसाने झाले ओले सारे. हुशार पानाने येऊन माथी रक्षण केले मातीचे. हुशार पानाने येऊन माथी रक्षण केले मातीचे. हुशार पानाने येऊन माथी रक्षण केले मातीचे.
मला एक सांगा, तुम्ही कधी लग्नाला गेलेला आहात का? गेला असाल तर जेवलात सुद्धा असाल ना? खूप मज्जा आली असेल ना? माहितीये का चित्ताचं लग्न कसं होतं ते? ही गोष्ट आहे भारतातील उत्तर पूर्व भागातील. एक ब्राह्मण एकदा एका गावाच्या जंगलामधून जात असतो. चालता चालता अचानक त्याच्या पुढे एक चिता येतो. पण चिताला त्या ब्राह्मणाची दया येते. महाशय, आपण नक्की कुठे जात आहात? बाळा, मी आता खूपच घाईत आहे. मला एका लग्नाला जायचं आहे. लग्नाला? हे लग्न म्हणजे नक्की काय असतं? एक मुलगी आणि मुलगा एकत्र आयुष्य घालवतात, त्याला लग्न असे म्हणतात. अच्छा, असं आहे का? जर असं असेल तर मलाही लग्न करायला आवडेल. माझा जर जीव वाचवायचा असेल तर काहीतरी उपाय करायला हवा. ठीक आहे, तू 2 दिवसांनी माझ्या घरी ये. एक खूपच सुंदर चिता मादीशी तुझे लग्न लावून देतो बरे. मग तू खूपच खुश होशील. तो ब्राह्मण जेव्हा आपल्या गावी पोहोचतो तेव्हा आपल्या गावातील लोकांना बोलावून एक पिंजरा बनवून घेतो आणि त्याची वाट पाहत तो लपून बसतो. महाशय, ओ महाशय, मी इथे आलो आहे. त्या चित्याला पाहून ब्राह्मण घरातून बाहेर निघण्यासाठी तयारच होत नव्हते. तू आलास बाया? अरे, मी तुझ्या लग्नासाठी मंत्र पाठांतर करत आहे. कळलं का तुला? तू त्या पिंजऱ्यात जाऊन बस आणि दरवाजा लावून घे. ही लग्नाची महत्वाची विधी आहे. एवढंच म्हणताय ना तुम्ही? ठीक आहे, मी त्या पिंजऱ्यात जाऊन बसतो. ओह, लग्न करण्यासाठी एवढं सहन करावं लागतं हे मला माहिती नव्हतं. वाचवा, वाचवा, वाचवा. मला खरंच लग्न नाही करायचंय, नाहीतर मी इथेच मरेन. वाचवा, मला वाचवा. मला वाटतं हा इथे थांबू शकत नाही. याला मी वाचवते. तू माझा जीव वाचवलास. मला तुझ्याशी लग्न करायचंय. मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. मी खूपच आनंदी आहे. हे सगळं त्या ब्राह्मणांच्या मंत्रामुळेच झालेलं आहे. याने जर मला पिंजऱ्यात टाकले नसते तर तू मला भेटलीच नसती. चल आता आपण जाऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. महाशय, महाशय. अरे देवा, तो चित्ता अजून मेला नाही. कदाचित मला पकडण्यासाठी सोबत अजून एक चित्ता घेऊन आले असं वाटतंय. महाशय, महाशय,
तुम्ही लवकर बाहेर येता का? तुमच्या आशीर्वादामुळेच मला माझी अर्धांगिनी मिळाली. तिला मी इथे माझ्या सोबत घेऊन आलो आहे. आम्हा दोघांनाही तुमचे आशीर्वाद हवे आहेत. आज माझी तब्येत मला काही ठीक नाही वाटत. तुम्ही दोघेही खूपच खुश राहा आणि माझे आशीर्वाद तर तुमच्या सोबत आहेतच. भेट वस्तू आणली असेल तर तिकडेच बाहेर ठेवून जा. देवाने वाचवलं मला. माझ्यावर खूपच मोठं संकट आलं होतं. पुढचं गाणं आहे एका हत्तीवर. एकदा एक शिंपी एका हत्तीला रोज केळी द्यायचा. नंतर ते दोघं छान मित्र झाले. त्यानंतर त्या हत्तीला मूर्ख बनवलं. ह्याला आपण गाण्यात बनवून गाऊया. चला मित्रांनो, गाऊया. गावामध्ये होता एक ढोलूसा हत्ती, हुशार आणि ढोलू हत्ती करी रे मस्ती. गावामध्ये होता एक ढोलूसा हत्ती, हुशार आणि ढोलू हत्ती करी रे मस्ती. नदीच्या पाण्यामध्ये पोहती रे, काल सहा नटखट कसा हत्तीनारे. गावामध्ये होता एक ढोलूसा हत्ती, हुशार आणि ढोलू हत्ती करी रे मस्ती. अंघोळीला जाता जाता बघून मध्येच शिंपी दादा, हत्ती त्याच्या पाशी जाई शिंप्याची घाई. अंघोळीला जाता जाता बघून मध्येच शिंपी दादा, हत्ती त्याच्या पाशी जाई शिंप्याची घाई. शिंपी देई केळे रोज, ते नक्रम हाताचा रोज, घेऊन केळे करून मजा हत्ती जाई बुर. गावामध्ये होता एक ढोलूसा हत्ती, हुशार आणि ढोलू हत्ती करी रे मस्ती. हत्ती जाई रोज निशी केळी खावया, शिंपी दादा खोड करी हत्ती जावया. हत्ती जाई रोज निशी केळी खावया, शिंपी दादा खोड करी हत्ती जावया. एक दिवशी केळ्यासाठी करिता पुढे सोंड, देऊनी दोरा करून वेडा हसर त्याचे तोंड. परत येता घराकडे भरली सोंड पाण्याने, हत्ती निघे शिंप्याकडे दावण्या जोर. परत येता घराकडे भरली सोंड पाण्याने, हत्ती निघे शिंप्याकडे दावण्या जोर. पाणी उडवून सोंडने धडा शिकविला ढोलूने, पाणी उडवून सोंडने धडा शिकविला ढोलूने. गावामध्ये होता एक ढोलूसा हत्ती, हुशार आणि ढोलू हत्ती करी रे मस्ती. नदीच्या पाण्यामध्ये पोहती रे,
कसा हत्तीनारे. मित्रांनो, या नंतरची गोष्ट आहे केरळाची, छोटू आणि चुटकीची. छोटू आणि चुटकीने एक दिवस कचोरी बनवली. पण तुम्हाला माहितीये का, लाडू खायला कोण आलं ते? एक चित्ता. अरे बापरे, चित्ता लाडू खाईल? चला बघूया. एकेकाळी एका गावात एक बुटका आणि एक बुटकी असे दोन नवरा बायको राहत होते, छोटू आणि चुटकी. छोटू खूपच आळशी असतो आणि चुटकी नेहमी भुकेली असायची. एक दिवस चुटकी झोपेतून उठते तर तिच्या शेजारी कचोरीचा सुगंध येत असतो. चुटकीला काही राहावत नाही. अरे देवा, माझ्या फक्त नशिबात सुगंध घेण्याचंच आहे की काय? ए चुटकी, काय? त्याला कचोरी बनवून दे. बनवून झाली की तिथे जाऊन आपण पाहूया. आपण तिथे गेल्यावर आपल्याला 2 कचोरी तरी देणारच. काय म्हणताय? 2च कचोरी देणं? मला नकोय. मी असंच नाही सोडू शकत. मला पण कचोरी बनवता येते. कसे? सगळं सामान मी घरी जाऊन घेऊन येते. तुम्ही जंगलात जा आणि लाकडं कापून घेऊन या. एक काम कर, तू आधी सामान घेऊन ये, मग आपण दोघे तिकडे एकत्र जाऊया. चुटकी तिच्या घरी जाऊन कचोरीसाठी लागणारं तेल, पीठ, बटाटे हे सगळं साहित्य घेऊन येते. छोटू चुटकीला घेऊन लाकूड कापण्यासाठी जंगलात गेली. लहान लहान लाकडं गोळा केली आणि त्याची मोळी बांधली. ही लाकडं तू पकड. एवढ्या लाकडांपासून मी तर 100 कचोरी तयार करेन. कचोरी खाण्यासाठी माझ्या तोंडाला पाणी सुटते. चला जाऊया. अरे, छोटूच्या डोक्यावर लाकडं कोण ठेवणार? अरे वाचवा, वाचवा. अरे घाबरू नका, तुमच्या दोघांचंही बोलणं मी ऐकलं आहे. मी तुमची मदत करू शकतो, पण त्या बदल्यात फक्त 10 कचोरी मला द्या, चालेल ना? छोटू आणि चुटकीजवळ काही पर्यायच उरलेला नव्हता. त्यांनी त्याच्या गोष्टीला होकार दिला. चुटकी आणि छोटू दोघं घरी आले. त्यांच्याबरोबर चिता पण आला. ती घरी आली आणि कचोरी बनवायला सुरुवात केली. पण काय, तिच्या फक्त 16 कचोऱ्याच तयार झाल्या. या 10 कचोरी चित्ता खाणार आहे, मग राहिल्या 6. मी जे हे बोललो तुला समजलं चुटकी? 3 माझ्यासाठी आणि 3 तुझ्यासाठी. फक्त 3च? खूपच स्वादिष्ट आहेत. 2 अजून खाऊ का? शेताने तर नाही बनवली ना कचोरी. कचोरी खाऊन झाल्यानंतर छोटू आणि चुटकीचे डोळे त्या चिताच्या कचोरीवर होते. पण त्या प्लेटमध्ये 6च कचोऱ्या राहिल्या होत्या. शेताने तर फक्त लाकडाची मोळी उचलून द्यायला मदत केली. त्याच्यासाठी 2 पुरे. बरोबर आहे, बरोबर आहे. एवढं पुष्कळ आहे. दोनच बाकी राहिलेत. एवढ्या पुरेशा आहेत त्या चित्त्यासाठी. पण चुटकी, छोटू यांनी एक कचोरी तोंडात टाकली आणि छोटूने चुटकीची नजर चुकवून राहिलेली एक कचोरी पण खाऊन टाकली. आता काय, रात्रीची वेळ होती. छोटू आणि चुटकी दोघं घाबरायला लागले. जर चिता आला तर त्याला काय सांगणार? घाबरू नकोस, चित्याला आपण पळवून लावू. रात्र झाली आणि चिता तिथे येऊन पोहोचला. इथे तर कोणीच नाहीये. कुठे गेल्या माझ्या कचोरी?
लवकर बाहेर या. मला मूर्ख बनवतायत काय तुम्ही? तुम्हा दोघांनाही मी आता दाखवतोच. अरे हे काय? समोर तर कोणीच नाहीये. घराच्या वर जाऊन बसलायत काय? अरे पाणी पाणी, मी काही नाही करू शकत. देवा रे, साप! चुटकी, आपली कल्पना यशस्वी झाली. चिता विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये चिता पडला हे पाहण्यासाठी छोटू आणि चुटकी दोघं विहिरीजवळ गेले. पण विहिरीजवळ तेल सांडलेलं होतं आणि त्या तेलावरून पाय घसरून दोघेही विहिरीत पडले आणि त्यांच्या सोबत तिथे चिता पण होता. वाचवा! अरे देवा! पाहिलत ना, त्यांनीच बनवलेल्या खड्ड्यात ते स्वतःच जाऊन पडले. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी आणि गाणी आवडल्या? अजून गाणी आणि गोष्टी मी परत घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.